प्रकरण 19 अध्याय 4 ओवी 49 ते 92. स्वजन हे धन मानणाऱ्या अर्जुनाला आप्तांना मारून मिळालेले रक्तरंजित वैभव नको होते. ज्ञानप्राप्तीचा अहिंसक मार्ग उपलब्ध असताना युद्धासारखे घोर कर्म का करावे असा प्रश्न तो भगवंतांना विचारतो. भगवंत त्याला युद्ध करणे तुझे कर्तव्य आहे म्हणून तू युद्ध कर असे सांगतात. भगवंत सांगतात की आत्मा असतो पण दिसत नाही. आत्मा जन्मत नाही आणि मरतही नाही. कर्मानुसार निर्माण होणारे संचित माणसाला भोगावे लागतेच, पण जे काम करणे आवश्यक आहे ते केले नाही तर त्या न केलेल्या कामाचीही विपरीत फळे भोगावी लागतात. 4थ्या अध्यायाची सुरुवात अनादि मी अनंत मी म्हणत झाली. माणसाचे इतके पुनर्जन्म असतात हे अर्जुनाला पटेना आणि असे गोंधळात टाकणारे ज्ञान कृष्ण त्याला का सांगत आहे तेही कळेना. यदा यदा ही धर्मस्य हे म्हणताना कृष्णाला धर्म म्हणजे स्वकर्तव्य असा अर्थ अपेक्षित आहे. अभ्यास हे विद्यार्थ्याचे कर्म आहे. ते टाळून आळसात वेळ घालवणे, शाळेच्या वेळेत जाऊन सिनेमा बघणे, पालकांनी पुस्तकं, शिकवणी यासाठी दिलेले पैसे मौज मजेसाठी खर्च करणे हा अधर्म आहे. या श्लोकाचे निरूपण करताना माऊली म्हणतात, मी अविवेकाची काजडी फेडून विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. 4:54. जेव्हा माणूस अविवेकाने वागू लागतो तेव्हा समाजात विवेक जागविण्यासाठी ईश्वर जन्म घेतो. माणसातील अविवेक दूर करण्यासाठी थोर प्रभूती, संत, ऋषी, मुनी, योगी, महात्मे जन्माला येतात. ते देवस्वरूप असतात. देव म्हणजे काय? देतो तो देव, मागतो, घेतो, वापरतो तरी रुसतो, दुखावतो तो माणूस, दुसऱ्याचे हिसकावून घेतो तो राक्षस, आपल्या घासातला घास काढून दुसऱ्याला देतो तो देव माणूस. माणसाने विवेकबुद्धी शाबूत ठेवून वागावे. जे अविवेकाने वागतात त्यांना वेडीच आवरावे. धर्म आणि अधर्म, कर्तव्य कर्म आणि कर्मकांड या गोष्टींचे योग्य अर्थ लक्षात घ्यावे. ऑफिसला, स्वयंपाकाला, अभ्यासाला उशीर करून भजन, पूजन, कीर्तन यात वेळ घालवणे योग्य नाही. माणसाने कर्तव्य विसरून स्वार्थाचा विचार करणे चुकीचे आहे. कर्तव्य काय, काय करायला हवे, आपले काय चुकते हे अनेकदा माणसाला समजत नाही. हा अविवेक आहे. सांगे पितळेची गंधिका ळिक, जै फिटली होय निशेख, तै सुवर्ण काई आणिक, जोडू जाईजे. 4:64. माऊली माणसातील अवगुणांचा नाश होऊ दे अशी इच्छा व्यक्त करतात. पितळ कळकले नाही तर गुणांनी ते सोन्याच्या बरोबरीचे होऊ शकते. तसेच अविवेकाने वागणे सोडले तर माणूस देवस्वरूप होईल. ज्ञानेश्वरी आणि गीता यातील हा महत्वाचा फरक आहे की भगवंत बाह्य शत्रूचा बिमोड करायला हवा असे सांगतात आणि माऊली अंतर्गत शत्रूंवर मात करायला हवी असे सांगतात. कोणाला मदत करता आली नाही तरी चालेल, पण त्रास देऊ नका. दिलेला शब्द न पाळणे, अविचाराने बोलणे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे अशा वागण्याने माणसाला मानसिक त्रास होतो. अवगुण माणसाचे अंतर्गत शत्रू आहेत. त्यांच्यामुळे माणूस अधर्माने वागतो असे माऊली म्हणतात. सूर्यापासून प्रकाश, उष्णता, शक्ती मिळते, तो त्याचा सहज गुणधर्म आहे. पाणी जीवन आहे. झाडे अन्न देतात. माणूस या गोष्टी वापरतो, त्याचा त्यावर हक्क आहे असे मानतो, पण त्याचा नीट वापर करत नाही. असे अविवेकाने वागणे सोडावे असे माऊलींना वाटते. जैसे क्षेत्री जे परिजे, ते वाचुनी आनन निपजे, का पाहिजे तेची देखिजे, दर्पणा धारे. 4:74. जे पेरू ते उगवते. माणूस जसा असतो तसा आरशात दिसतो. रंगरंगोटी केली तरी मूळ स्वरूपात बदल होत नाही. केलेली रंगरंगोटी आरशात दिसते. माणूस इतरांना फसवू शकतो, स्वतःच्या मनाला नाही. गोष्ट जशी आहे तशी स्वीकारता यायला हवी. जसे कर्म तसे फळ हा निसर्गाचा नियम आहे. माणूस गैरमार्गाने संपत्ती मिळवतो. दानधर्म, चांगली कार्य केली तरी केलेल्या चुकीचे परिमार्जन होत नाही. गैरकृत्याची अनिष्ट फळे भोगावी लागतात. माणसाला शिस्त, नियम, बंधने मनापासून नको असतात. माणसे घराबाहेर, रस्त्यावर, गाडीबाहेर कचरा टाकतात, झाडे तोडतात. रस्त्यावर कचरा टाकला किंवा कोणी टाकत असताना अडवले नाही तर पावसाळ्यात तो कचरा पाणी वाहून जायला अडथळा निर्माण करतो आणि पाणी तुंबून त्रासाला कारणीभूत होतो. झाडे लावली तर पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत मुरते.
माती वाहून जाण्याऐवजी ती झाडाच्या मुळांना चिकटते. निसर्ग प्रत्येक चांगल्या वाईट कृतीचे माप भरभरून पदरात टाकतो. माणसाला पाणी हवे असते, पाऊस नको असतो, हे वागणे विवेकाला सोडून आहे. नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी काहीही मिळत नाही. माणूस या गोष्टीचा स्वीकार करत नाही. वेगवेगळ्या शक्तींची, देवतांची आराधना करत भटकतो. सत्याचा, परिस्थितीचा स्वीकार करणे माणसाला जमत नाही. हे माणसाच्या त्रासाचे मूळ आहे. जैसे का कुडे नाणे, खऱ्याचे नि साखरेपणे, डोळ्यांचेही देखणे, संशयी घाली. 486. कृष्ण इतका मोठा योगी असूनही सतत मी का करतो? हा मी कोण? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. मी म्हणजे वैश्विक शक्ती, जी असतेच पण माणसाला जाणवत नाही. मी कोण हे 10व्या अध्यायात भगवंतांनी सांगितले आहे. कोणता माणूस वंद्य समजावा तेही भगवंत सांगतात. 2ऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञ माणूस ओळखायच्या खुणा आहेत. 12व्या अध्यायात भक्त कसा असावा हे सांगितले आहे. खरे आणि खोटे ओळखण्यासाठी पारखी नजर असावी लागते. खोट्यात आणि खऱ्यात बाह्यतः फारसा फरक नसल्याने माणूस संभ्रमात पडतो. हा संभ्रम दूर व्हावा म्हणून भगवंत गीतेत सतत मला म्हणजे स्वतःच्या विवेक बुद्धीला शरण या, मी सर्वांचे आश्रयस्थान आहे असे सांगतात. देवाचे स्वरूप लोभस आहे असे माणूस समजतो, पण योग्य वेळी शासन करणारा, खडतर परिस्थितीत उभे राहून शिकवून कणखर करणारा, कोणत्याही परिस्थितीला तू तोंड देऊ शकतोस असा विश्वास देणाराही देवस्वरूप असतो. आई, वडील, आप्त, मित्र, पोलीस, सैनिक, सफाई कामगार, मदत करणारा प्रत्येक माणूस देवाचे रूप असतोच, पण मदत न करणाराही देवाचे रूप असतो. त्याच्यामुळेच माणूस निरपेक्ष वागायला, आत्मनिर्भर व्हायला शिकतो. अशा व्यक्तीमुळेच माणसाला त्याच्यातील शक्तीची ओळख होते. जो खऱ्या खोट्यातील फरक ओळखेल आणि ओळखायला शिकवेल, आपल्यामधील दुर्गुण सांगेल, तो वंद्य समजावा असे माऊली म्हणतात. सतत आणि उगाच गोड बोलणारा माणूस चांगला वाटला तरी तो चांगला असेलच असे नाही. माणसाला स्तुती प्रिय असते, पण त्यामुळे त्याची प्रगती होत नाही. चूक कळली तर माणसाची प्रगती होते. म्हणून चूक सांगणाऱ्या माणसावर कधीही नाराज होऊ नये. देव हे तत्व एकच आहे, पण त्याचे प्रगटीकरण विविध स्वरूपात झालेले असते. ते ओळखता येणे ही भक्तीची कसोटी आहे. अनेक ग्रंथात, स्तोत्रात देव ओळखण्याच्या खुणा असतात. देवाचे प्रकटीकरण म्हणजे देवाचे अवतार. देव असतोच, माणूस त्याला किती समजून घेतो त्यावर त्याचे स्वरूप ठरते. अनाकर्षक वाटणाऱ्या गोष्टी परिणामकारक, तसेच आकर्षक दिसणाऱ्या गोष्टी घातक असू शकतात. चांगले झाले की माझ्यामुळे आणि वाईट झाले की देवाने असे का केले असे वागणे दुटप्पीपणा आहे. वाईटातही चांगले बघा, या अर्थी मी भगवंत आहे असे म्हणतात. प्रकरण 20. अध्याय 4, ओवी 93 ते 135. कर्म म्हणजे काम आणि योग म्हणजे ज्ञान, भक्ती आणि समर्पण. या व्याख्येनुसार कर्मयोगी म्हणजे वाट्याला आलेले काम समरसतेने करणारा माणूस. कर्मयोगी कसा वागतो ते समजून सांगताना ज्ञानेश्वरांनी दिलेले दाखले विचार करण्यासारखे आहेत. आणि उदो अस्ताचेनी प्रमाणे, जैसे न चलता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे, कर्मीची असता. 499. सूर्य उगवतो मावळतो असे वाटले तरी सूर्य स्थिर आहे. ज्ञानेश्वरीतील ही ओवी भारतीय खगोल ज्ञानाचे प्रमाण आहे. माऊली पुढे म्हणतात, पाण्यातील प्रतिबिंब पाहताना प्रतिबिंब म्हणजे मूळ वस्तू नाही हे माहीत असते. नावेत बसल्यावर काठावरची झाडे पळत आहेत असे वाटले तरी प्रत्यक्षात नाव पुढे जात असते. ज्ञानी माणसाला जग हे पाण्यातील प्रतिबिंब आणि पळणाऱ्या झाडाप्रमाणे भास समान आहे. माणसाकडून काम करून घेणारी वेगळीच शक्ती कार्यरत आहे हे पटलेले असते. असा माणूस कर्माचा कंटाळा आणि अहंकार दोन्ही करत नाही. आपण पाहुण्यांच्या घरी जातो, राहतो, खातो, पितो, वस्तू वापरतो. त्यातील एकही गोष्ट आपल्या मालकीची नसते. अगदी तसेच या जगात माणसाच्या मालकीचे काही नाही. कोणत्याही गोष्टीवर माणसाचा अधिकार नाही. शरीरही माणसाच्या मालकीचे नाही. म्हणूनच अतिसंग्रह, संपत्तीचे प्रदर्शन, शरीराचे अवाजवी लाड करू नये ही गोष्ट ज्ञानी माणूस जाणतो आणि त्याप्रमाणे वागतो. स्त्री या दृष्टीने नशीबवान ठरते. ज्या घरी वाढते
ते घर ती सोडते आणि ज्या घरी नांदते ते घर तिच्या मालकीचे नसते. असे असूनही दोन्ही घरातील माणसांविषयी तिला आपुलकी असते. दोन्ही घरातील माणसांचे ती प्रेमाने आणि निगुतीने करते. समर्पण, सेवाभाव आणि नम्रता या गोष्टी तिच्याकडे उपजत असतात. या जगात वस्तू किंवा माणूस कायमस्वरूपी आपले नाही, तरी कर्तव्य करावे लागते, त्याची कृतज्ञताही कोणाला वाटणार नाही हे ती अनुभवाने शिकते. म्हणूनच तुलनात्मकरित्या स्त्री मानसिक दृष्टीने कणखर असते. आणि हे कर्म मी करीन, अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. 4:104. कर्मयोगी कधीही स्वतः केलेल्या कामाची किंवा भविष्यातील संकल्प आणि योजनांची चर्चा करत नाही. काम आपण करत नाही याची त्याला जाणीव असते. पुढे काय होईल याची कल्पना आणि चिंता, जे केले त्याबद्दल गर्व, या दोन्ही गोष्टी तो टाळतो. कर्तव्य भावनेने काम करणे हा त्याचा स्वभाव असतो. जो जन्माला येतो त्याने शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करत राहायला हवे. बिनवापरातले घर, यंत्र, पाणवठा, बुद्धी आणि शरीर मोडकळीस येते. गोष्ट वापरात असते तोपर्यंतच सुस्थितीत राहते. हा मत्सरू जेथ उपजे, ते तुले नुरेजी जया दुजे, तो निर्मत्सरू काई म्हणीजे बोलवरी. 4:113. माणूस अनुकरण प्रिय असतो, म्हणून निर्दोष आचरण असलेल्या व्यक्तीच्या सहवासात राहावे, चांगले विचार ऐकावेत. कोणता माणूस चांगला मानावा हे सांगताना माऊली म्हणतात, कोणतीही गोष्ट पाहिली की ती हवी असे त्या माणसाला वाटत नाही. तो इतरांच्या आनंदात मनापासून सहभागी होतो. दुसऱ्याच्या यशाचे त्याला खरंच कौतुक वाटते. प्रत्येक व्यक्ती ही देवाची स्वतंत्र निर्मिती असल्याने तो तुलना करत नाही. देवाची लेकरे असल्याने विश्व बंधुत्व मानतो. त्याच्या मनात आपपरभाव नसतो. तो जे काम करेल ते बहुतांच्या कल्याणासाठी असते. तो दुसऱ्यांच्या वेदना जाणून घेतो. असा माणूस सज्जन असतो. अशा माणसाच्या सहवासात राहावे. म्हणून ब्रह्मतेची कर्म, ऐसे बोधा आले जया सम, तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. 4:121. देवाने दिलेल्या गोष्टी त्याच्या सेवेसाठीच वापराव्यात. कर्मयोगी वैश्विक शक्तीशी एकरूपता साधतो. पीक छान आले तर त्याचे श्रेय जमीन आणि पाणी घेत नसेल तर बी लावल्याचे श्रेय माणसाने का घ्यावे? या भावनेने तो प्रत्येक काम करतो. निरपेक्ष वृत्तीने काम केल्याने तो जे काम करेल त्याचे कोणत्याही प्रकारचे फळ त्याला भोगावे लागत नाही. कर्मयोगी इंद्रियांच्या विषयात अडकत नाही, अपेक्षा करत नाही. हे सांगताना माऊली म्हणतात, तीही विरक्तीची ज्वाळा घेतली, तव विकारांची इंधने पळीपली, तेथ आशा धूमे सांडिली, पाचही कुंडे. 4:129. 5 इंद्रियांच्या कुंडात विरक्तीचा अग्नी पेटवून दुर्गुण जाळले तर अपेक्षा धुराच्या रूपाने नाहीशा होतात. मनात आले की ती गोष्ट हवीच असे न करता इंद्रिये आवरून धरायला यायला हवीत, हे वैराग्य. हवे असेल तर ती गोष्ट मिळणार नाही हे स्वीकारणे म्हणजे अग्नी. आशा सोडून दिली तर लाभते ते समाधान. प्रकरण 21, अध्याय 4, ओवी 131 ते 133. गीता आणि पर्यायाने ज्ञानेश्वरीचा भर अपेक्षा कमी करणे हा आहे. निरपेक्ष मन आणि कर्म हाच अध्यात्माचा पाया आहे. साधकाने इच्छा कमी कराव्यात हे साधनेतील मर्म आहे. 4थ्या अध्यायाचे नाव ज्ञान कर्म संन्यास योग असे आहे. ज्ञान मिळवताना आणि कर्म करताना आसक्ती, अपेक्षा नसणे, न ठेवणे म्हणजे संन्यास. संन्यास म्हणजे अपेक्षांमधून निवृत्ती. संन्यास म्हणजे घर, संसार, कर्तव्य या गोष्टींचा त्याग अपेक्षित नाही. प्रत्येकाने असा त्याग करणे उचित नाही. या बाबतीत रामकृष्ण परमहंस यांचा एक किस्सा आठवतो. एकदा त्यांना भेटायला त्यांचा शिष्य आला. स्वतःची साधना सांगताना तो म्हणाला, मी नदीच्या पाण्यावर चालू शकतो. यावर रामकृष्ण काहीच बोलले नाहीत. शिष्याने रामकृष्णांना विचारले, तुम्हाला कौतुक वाटले नाही? रामकृष्ण म्हणाले, इतके तप करून ज्यासाठी 2 आणेही लागत नाहीत, इतकी क्षुल्लक गोष्ट मिळवलीस. या ज्ञानाचा समाजाला उपयोग नाही. त्यापेक्षा पोहायला शिकला असतास तर किमान कोणी बुडत असेल तर त्याचा जीव तरी वाचवता आला असता. स्वतः पलीकडच्या तीरावर एकटा जाणार
मग इतरांचे काय? बिनकामाचे स्वार्थी ज्ञान मिळवल्यावर तुझ्या साधनेचे कौतुक कसे करू? कौतुक व्हावे अशी आशा असेल तर तुझ्या साधनेलाही अर्थ नाही. शिष्याला रामकृष्ण अपेक्षा ठेवू नका, सिद्धी मिळवण्याच्या मागे लागू नका हे सांगत ते आठवले आणि तो खजील होऊन साधनेसाठी निघून गेला. संदर्भ रामकृष्णांच्या गोष्टी. जे कर्म करू त्याचे ज्ञान असायला हवे आणि जे ज्ञान मिळवू ते आयुष्यात वापरता यायला हवे. ज्ञान आणि कर्म या दोघांचा मेळ असेल तर योग साधला जातो. कर्महीन ज्ञान आणि ज्ञानाविना केलेले कर्म दगडावर टाकलेल्या बीजाप्रमाणे निरुपयोगी आहे. ज्ञान मिळवल्यावर काय होते? मोक्षप्राप्ती कशी साधावी हे सांगताना माऊली म्हणतात की वैराग्याच्या अग्नीत विकार जाळावेत. वैराग्य जमत नसेल तर इंद्रियांमुळे निर्माण होणाऱ्या अपेक्षा, इच्छा सोडाव्यात. इच्छा कशा कमी कराव्यात? काही मिळवण्यासाठी कशाचा तरी त्याग करायला लागतो, काहीतरी सोडावे लागते. याला आहुती म्हणतात. आहुती द्यायची एक पद्धत असते, त्याला यज्ञ म्हणतात. इच्छा कमी कशा कराव्यात हे सांगताना माऊली म्हणतात, एकीयया परी पार्था दोषु क्षाळिले सर्वथा आणिकी हृदयारणी मंथा विवेकू केला. 4:131. विवेकरूपी मंथा मन म्हणजे हृदय आणि बुद्धिरूपी आरणीच्या संयमरूपी खाचेत ठेवून घुसळला तर अपेक्षा नाहीशा होतात. शमी वा पिंपळ यांच्या लाकडापासून अरणी तयार करतात. खालची व वरची अशा 2 फळ्या तयार करून त्याच्या मधोमध खाचा पाडतात. वरच्या फळीच्या खाचेखाली घुसळण्याचा दांडा खालच्या फळीच्या खाचेत दाबायचा आणि दोरीने घुसळायचा. या घर्षणाने अग्नी निर्माण होतो. या घुसळण करण्याच्या दांड्याला मंथा म्हणतात. मन ताब्यात राहत नसेल तर काय करावे? तो उपशमे निहटिला धैर्येवरी दाटिला गुरुवाक्ये काढिला बळकटपणे. 4:132. संस्कार आणि संयम कमी पडत असेल तर निर्धार आणि निष्ठा या 2 गोष्टी हव्यात. निष्ठेने गुरुला शरण जावे आणि निर्धाराने साधना करणे हा सोपा वाटणारा अवघड मार्ग. गुरु भेटावा असे प्रत्येक साधकाला वाटते. गुरु मिळाल्यावर काही अवघड उरत नाही, पण गुरु भेटणे अवघड आहे. माणूस झाड लावू शकतो, झाडाची निगा राखू शकतो, मात्र फळ येणे सर्वस्वी निसर्गाच्या हातात आहे. त्याप्रमाणे माणूस यमनियम पाळून साधना करतो, पण गुरु आणि अनुग्रह मागून मिळत नाहीत. त्याची वेळ यावी लागते. गुरु भेटले तरी शिष्याची तयारी झाल्यावरच गुरुकृपा होते. आपला गुरु कसा ओळखावा? ऐसे समरसे मंथन केले तेथ झडकरी काजा आले जे उज्जीवन जहाले ज्ञानाग्नीचे. 4:133. समरसता म्हणजे मन आणि बुद्धीचे एकमत होणे. आईच्या स्पर्शाने मूल शांत होते. अगदी तसेच गुरुकृपा झाल्यावर साधकाला सदा सर्वदा देव सन्निध आहे असे वाटते. गुरुकृपा झालेला माणूस कधीही निराश होत नाही. त्याला कोणत्याही गोष्टीचा त्रास वाटत नाही. वैचारिक दैन्य संपते, शंका मिटतात, मनाचे समाधान होते. इतका गुरुच्या विचाराशी साधक समरस होतो तेव्हा त्याला ज्ञानप्राप्तीचा मार्ग दिसू लागतो. गुरुकृपा ही अनुभवण्याची गोष्ट आहे. गुरु माझे आहेत असे वाटणे म्हणजे गुरु भेटणे आणि मी गुरूंचा आहे असे वाटणे म्हणजे गुरुकृपा होणे. मी गुरुचा म्हटल्यावर माझे असे काही उरतच नाही. काही हवे ही भावना नाहीशी होते, मन स्थिर होते. ही गुरुकृपा झाल्याची खूण आहे. यावरून एक गोष्ट आठवली. जॉर्ज कार्व्हर विख्यात अमेरिकन शेतीतज्ञ होते. एका उद्योगपतींनी, बहुतेक हेनरी फोर्ड, त्यांना भेटवस्तू काय देऊ असे विचारले. कार्व्हरनी त्यांच्याजवळ हिरा मागितला. त्या उद्योगपतींनी अत्यानंदाने हिरा त्यांना दिला. त्यांनी कुतूहलाने त्यांना विचारले की या हिऱ्याचे तुम्ही काय करणार? त्यावर कार्व्हर म्हणाले, माझ्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत आता खरा हिरा बघता येईल. संदर्भ एक होता कार्व्हर, वीणा गवाणकर. ही निरीच्छपणाची कमाल आहे. उरलो उपकारा पुरता असे वाटणे हेच सिद्ध असल्याचे प्रमाण आहे. प्रकरण 22, अध्याय 4, ओवी 135 ते 160. 4थ्या अध्यायाचे नाव ज्ञान कर्म संन्यास योग असे असल्याने साहजिकच या अध्यायात 4 गोष्टींचा एकमेकांशी असलेला संबंध आणि त्यांच्यातील
कार्यकारण भाव सांगितला आहे. 1. विषय समजेपर्यंत, यश मिळेपर्यंत एखादी गोष्ट नेटाने करत राहणे म्हणजे अभ्यास. 2. संयम आणि सातत्य राखून अभ्यास केल्यावर प्राप्त होते ते ज्ञान. 3. माणसाने केलेले काम म्हणजे कर्म. 4. फळाची अपेक्षा सोडणे म्हणजे संन्यास. 5. मोबदला न घेता एखादी गोष्ट योग्य व्यक्तीला देणे म्हणजे दान. 6. दान म्हणून मिळालेली वस्तू आनंदाने स्वीकारली की तो होतो यज्ञ. 7. निरपेक्ष भावनेने योग्य ज्ञान असताना समरसतेने केलेले कर्म म्हणजे योग. यज्ञ, दान आणि योग भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहेत. गीतेत या संकल्पना सतत सांगितल्या आहेत. ज्ञानेश्वरी वाचताना प्रत्येक वेळी या संज्ञेचा वेगळा पैलू कळतो ही माऊलींची थोरवी. 4थ्या अध्यायात या गोष्टी कशा कराव्यात हे माऊली सांगतात. हे 4थ्या अध्यायाचे वेगळेपण. अभ्यास कसा करावा हे सांगताना माऊली म्हणतात, पाठीपाण क्रियेचेनी स्त्रुवेनिशी पूर्णाहुती पडली हुताशी तेथ अवर्भृत समरसी सहजे जाहले. 4:138. इच्छा आणि कष्ट याच्या साथीने माणूस काहीही साध्य करू शकतो. मन आणि बुद्धी एका किंवा समपातळीवर आले, एकरूप झाले तरच गोष्टीचा गाभा कळतो. समरसता अभ्यासाची पहिली गरज आहे. विषयाचा गाभा कळला की प्रावीण्य किंवा सिद्धी मिळते. या मार्गावर अनेक प्रलोभने खुणावू लागतात, पण त्याने विचलित न होता अभ्यास सुरू ठेवला तर ज्ञान मिळते. मोह टाळणे अभ्यासाची दुसरी गरज आहे. ससा आणि कासवाची गोष्ट यावरच आहे. सशाला खाणे आणि आराम करणे महत्वाचे वाटले. कासवाला झाडापर्यंत पोचणे आवश्यक वाटले. माणूस ज्याला प्राधान्य देतो ते त्याला मिळते. यशासाठी आवश्यक असलेली बुद्धी आणि संधी असूनही इतर गोष्टींना प्राधान्य दिले तर अपेक्षित यश मिळत नाही. आराम आणि यश दोन्ही गोष्टी एकत्र सहसा मिळत नाहीत. मिळालेल्या ज्ञानाचा, मानाचा, यशाचा अहंकार वाटतो. त्यामुळे मिळवलेले ज्ञान आचरणात आणले जात नाही आणि पुढचा अभ्यास थांबतो. मिळवलेले ज्ञान हे एकूण ज्ञानाच्या सागरातील एक थेंब आहे हे लक्षात न आल्याने प्रयत्न थांबतात. नम्रता ही अभ्यासाची तिसरी पायरी आहे. 90 पार केलेल्या एक आजी मोडी लिपी शिकत होत्या आणि इच्छुकांना भरतकाम शिकवत होत्या. एकदा त्यांना ओळखीच्या व्यक्तीने विचारले की आराम करायचे सोडून या गोष्टी का करता? त्यावर त्या म्हणाल्या, शरीर आणि मन लबाड असते. दोघे कामाला कंटाळतात आणि आरामालाही कंटाळतात. बुद्धी मात्र वापरात असली तरच तल्लख राहते. बुद्धी गप्प बसली तर मात्र सगळे ठप्प होते, म्हणून तिला वापरात ठेवायला हवे. बुद्धी वापरात राहायला हवी असेल तर तिला कशात तरी गुंतवून ठेवायला हवे. शरीर आणि मन त्यांचे चालत नाही असे कळले की गप्प बसतात. सतत उद्योग ही अभ्यासाची 4थी पायरी आहे. जे प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले म्हणोनी आपण पातीही केले आत्महवन. 4:144. माणूस जे कर्म करतो त्याचे फलस्वरूप त्याला द्रव्य, ज्ञान, तेज यापैकी काही मिळते. जे मिळते त्यातला काही भाग 2 गोष्टींसाठी माणसाने योग्य व्यक्तीला द्यावा. 1. जे मिळाले आहे त्यावर माणसाचा एकट्याचा अधिकार नसतो. 2. कोणत्याही गोष्टीचा अनावश्यक संग्रह हितकारक नाही. आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तू जवळ बाळगल्याने नकारात्मकता निर्माण होते. कशाचाही अतिरेक हे विष आहे. आपल्या जवळ जे आहे ते इतरांना देणे म्हणजे दान. दान केलेली गोष्ट स्वीकारली की होतो यज्ञ. ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशीळ जिही यज्ञ द्वारा मनोमळ क्षाळण केले. 4:148. मोक्ष म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मनाचा समतोल, आनंद, समाधान कायम ठेवता येणे, परिस्थितीचा स्वीकार करणे, विचलित न होणे. मोक्ष म्हणजे मनाची स्थिरता. ती मिळवण्यासाठी नियमित प्राणायाम करावा असे माऊली म्हणतात. श्वासावर नियंत्रण मिळवून मन आणि बुद्धी स्थिर करता येते. श्वास हा माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. सगळे जग एका समान सूत्राने बांधले आहे हे स्वीकारणे, एखादी गोष्ट समोरच्याला मिळाली तरी मनापासून आनंद वाटणे, अपपरभाव संपणे ही अवस्था मोक्ष प्राप्ती आहे. प्रकरण 23, अध्याय 4, ओवी 161 ते 225. गीतेत 18 अध्याय 18 योग आहेत, पण कर्म, ज्ञान आणि भक्ती या 3 योगांवर जास्त भर आहे.
हे तीनही योग कसे साधावे आणि त्यांचे फायदे काय हे वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले आहे. गीता युद्धभूमीवर सांगितली असली तरी त्यात आयुष्याला धैर्याने कसे सामोरे जावे हे सांगितले आहे. ज्ञानप्राप्ती झाल्यावर कसे वाटते, ज्ञानी माणूस कसा असतो हे सांगताना माऊली म्हणतात, मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलपण ठेले, जया माजी सापडले ज्ञेय दिसे. 4:163. ज्ञान मिळाले की मन आवरावे लागत नाही, ते स्थिर होते. मनाचा चंचलपणा नाहीसा होऊन संयम हा माणसाचा स्थायी भाव बनतो. असा माणूस फार बोलत नाही, शांत राहतो. प्रत्येक गोष्ट दुसऱ्याला सांगायला हवी असे नाही, ती सांगण्यासाठी योग्य वेळ यावी लागते हे तो जाणतो. त्याला सगळे जग ब्रह्ममय वाटते, समान वाटते. सर्व जग चैतन्यमय वाटणे म्हणजेच ज्ञेय दिसणे. ब्रह्म म्हणजे काय हे उमगणे यालाच ज्ञानप्राप्ती होणे म्हणतात. मनात संशय असेल तर ज्ञानप्राप्ती होत नाही. साधनेबद्दल तर कधी ईश्वराबद्दल मनात संशय निर्माण होतो. नको त्या गोष्टीला महत्व दिल्यामुळे, आळसामुळे, तारतम्य आणि सत्सद विवेक बुद्धी न वापरल्यामुळे बुद्धी भ्रष्ट होते. संशयी माणूस कसा वागतो हे सांगताना माऊली म्हणतात, जया काळ ज्वरू अंगी बाणे, तो शीतोष्णे जैशी नेणे, आगी आणि चांदिणे सरिसेची मानी. 4:200. धर्माविषयी, माणसाविषयी विश्वास नसला, मनात संशय असला की चांगले वाईट, चूक बरोबर, हित अहित यातील फरक माणूस ओळखू शकत नाही. केवळ ज्ञानच हा संशय दूर करू शकते. वाचन, कीर्तन, प्रवचन, संत सहवास यातून ज्ञान मिळते. सहजे मलया निलू मंद सुगंधू, तया अमृताचा होय स्वादू, आणि तेथेची जोडे नादू, जरी दैवगत्या. 4:220. निवृत्तीनाथांच्या कृपेने श्रोत्यांच्या उपस्थितीत गीतेवर भाष्य करणे म्हणजे मलयगिरी पर्वतावरून येणाऱ्या सुगंधित वाऱ्याला अमृताची चव आणि नाद असण्यासारखे आहे. कडुलिंबाचा रस पिण्याऐवजी दूध साखर पिऊन रोग बरा व्हावा तसे गीतामृत ऐकणे आहे असे माऊली म्हणतात. गीतेतील ज्ञानामुळे सहजतेने विनासायास संसारातील दुःख कमी होते, यात संशय नाही. सगळे असताना माणूस कोरडा राहतो कारण मनात संशय असतो किंवा श्रद्धा बळकट नसते. विश्वास हा भक्तीचा पाया आहे. विश्वासच नसेल तर माणूस दुःखीच राहतो. लहान मूल आई दिसताच आनंदी होते कारण त्याला विश्वास असतो की ती त्याची व्यवस्थित काळजी घेईल. त्याच्यावर तिच्या इतके प्रेम या जगात दुसरे कोणी करणार नाही. तो बाकी कसलाही विचार करत नाही इतका विश्वास देवावर बसेल तेव्हा माणूस आनंदी राहतो. 4थ्या अध्यायात कोणतेही कर्म त्याचे पुरेसे ज्ञान प्राप्त करून भक्तिभावाने केले तर योग साधला जातो हे सांगताना माऊलींनी खूप सुंदर दाखले दिले आहेत. आत्मिक प्रगतीसाठी मोठी व्रतवैकल्ये, तप, यज्ञ करायची गरज नसून स्वतःचे कर्तव्य ओळखून ते निरपेक्ष भावनेने समरस होऊन नेटाने करणे हाच गीता योग आहे असे माऊली रसाळ वाणीने तळमळीने सांगतात तेव्हा निशब्द व्हायला होते. कोणी काहीही म्हणो, कितीही संकटे येवोत, तू तुझे काम नीट कर हे 4थ्या अध्यायाचे सार. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.